कुणाल म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. 2 चेंडू सलग त्यांनी डॉट फेकलेत. कुणाल गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. इथे मात्र परेश खडकेच्या बॅट मधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं पहिला दमदार षटकार. खडके असा फलंदाज आहे, त्याला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. तिथे मात्र परेश खडकेच्या बॅट मधनं हल्ला चढवला जातो. गोलंदाज कुणाल म्हात्रेवरती 2 चेंडू डॉट फेकले होते, त्यानंतर 2 उत्तुंग षटकार परेश खडकेच्या बॅट मधनं. धन्यवाद. इथे एनडी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतो आयशा 11 रोटपाली. मागच्या वर्षीचा दिनुबाई स्मृती चषकाचा उपविजेता संघ आहे. आता मागच्या वर्षी श्याम स्पोर्ट रोटपाली या नावाने हा संघ खेळला होता. लखनने सुरेख कामगिरी केली होती मागच्या वर्षी सुद्धा. आणि आजही आपण बघतोय तोच दरारा 30 दहशत घेऊन हा संघ पुन्हा एकदा व्हाईट कार्ड एंट्री घेऊन या मैदानामध्ये उतरलाय. वेता सांबार्लीच्या जागावरती. कुणाल इथे मध्ये सुरेख अप्रतिम आणि दर्जेदार फटकार, सलग 3रा षटकार परेश खडकेच्या बॅटमधनं. तेंडी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज परेश खडकेसाठी. पहिले 2 चेंडू कुणाल म्हात्रेचे होते, त्याने 2 वेळा बीट केलं परेश खडकेला. मात्र परेश खडके असा फलंदाज ज्याला तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवर शांत ठेवू शकत नाही. आणि सलग 3 षटकार परेश खडकेने दाखवलेत. एक जबरदस्त संघ आपण बघतोय रायगड विभागातील. आणि सुरेख खेळ त्याने आतापर्यंत दाखवला. आजच्या दिवसात पहिल्याच मॅच मध्ये त्याने 74 धावा चेस केल्या ठाकूरपाडा संघाविरुद्ध. इथे मात्र अजून एक हा येणारा सलग 4था षटकार परेश खडके ऑन फायर.
ऍक्टिवा बाहेर या, ऍक्टिवा. 3 ओव्हर झालेत, या अजून एक मॅच बाकी आहे. आता गेले तर द्या पाणी. 4च ओव्हरची मॅच आहे मित्रा. 5 ओव्हरच्या मॅचला आपण 3 षटकामध्ये पाणी घेऊन जातो. धावसंख्या झाली 41. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे, कारण की बबुलसाठी हा चेंडू खूप महत्वाचा होता आणि हे बबुललाही माहिती आहे, कारण की हायवे एंड ने 15 ते 16 धावा बनणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे 10 धावा आता बनवू शकतात. तर पप्पू इलेव्हन नावाज संघ आपण सज्ज राहायचं आणि चेतन स्पोर्ट जयमान कामोडे संघ आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन थांबायचे. बारक्या कांबळे आपल्या संघाला घेऊन, कारण की 6 चेंडूचा खेळ फक्त उरलाय, जेणेकरून सामना उजेडात होईल, लक्षात घ्या. भरपूर संख्येने आपण बॉडी कार्ड सुद्धा बघतोय. भावेशदादा भोईर व किरणदादा चिकनकर या स्पर्धेचे प्रमुख. आणि बघा तुमच्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांना बघू शकाल. तर स्पीडअप करा, मॅच सुरू करा. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. युट्यूबवर तुम्ही लॅपटॉपवर बघू शकाल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक उद्योजक भावेशदादा भोईर, उद्योजक किरणदादा चिकनकर, रविदादा पाटील, योगेशदादा चिकनकर, प्रमोद भोईर व पूर्ण डीबी ग्रुपला तुम्ही आमच्या लॅपटॉपवर बघू शकाल स्क्रीनवर. तर 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन आलं अजित डाके. ओमकार अजित डाके नेहमी पहिले षटक फेकतात, मात्र आज निर्णायक षटक ते घेऊन आलेत आणि अजित डाकेसाठी 10 धावा पुरेशा असतील का, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. भिवंडीचा लसिक मलिंगा म्हणून ज्यांची ओळख आहे आणि 30 गोलंदाजी आता कुठेतरी करावी लागेल. लसिक मलिंगा सारखी ब्लॉकहोलचे चेंडू फेकावे लागतील, मात्र अग्निपरीक्षा असेल ओमकार, कारण की परेश खडके सारखा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. ही जमेची बाजू असेल आयशा इलेव्हन अर्थातच श्याम स्पोर्ट रोडपाली संघासाठी. 6 चेंडू 10 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 10 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. थोडं फास्ट खेळा. अंजू संघ अजून एक मॅच खेळवायची आहे. पप्पू इलेव्हन नावा वर्सेस चेतन स्पोर्ट जयमान कामोटे. टॉस झालेला आहे. अजित गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू होता. हेच वैशिष्ट्य अजित डाकीज, जास्तीत जास्त ते ब्लॉक होलचे चेंडू फेकतात, त्यामुळे फलंदाला थोडंसं शांत ठेवण्याचं काम त्यांनी नेहमीच केलंय आणि पहिला चेंडू त्यांनी इथे डॉट फेकलाय. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. 9 सेकंडला बबूल आहे, स्ट्राईक एंडला परेश खडके आहेत. अनेक विक्रम परेश खडकेच्या नावावरती आहेत. 5 चेंडू मध्ये 10 धावा बनवायचे आहेत. अजित गोलंदाजी मार्कवर.
कंपल्सरी चेसिंग आहे परेश, त्यामुळे 4 धावा तुम्हाला कंपल्सरी करायच्या आहेत. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 4 धावा कराव्याच लागतील. त्या म्हणजे फलंदाज परेश कडकेला, बबूलला भरपूर विश्वास आहे परेशकडे वरती, त्यामुळे तो स्ट्राईक पुन्हा पुन्हा त्याला देतोय. अनेक सामने परेश कडकेने जिंकून दिलेत चाम स्पोर्ट रोटपाली संघाला, मात्र आज आयशा 11 या नावाने हा संघ घेतोय. 2 चेंडू 4 धावांची गरज. अजित डाकीकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे ओमकार, त्यामुळे तो कमबॅक करतोय. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, गॅप भरपूर मोठी आहे आणि परेश कडकेने मॅच फिनिश केली आणि मॅच जिंकली. आयशा 11 रोटपाली संघाने, अर्थातच एनडी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. रोटपाली संघाचं अभिनंदन. हार्ड लक अंजूर संघ. ओमकार आपण विचार केला तर बबूलला भरपूर विश्वास होता परेश कडकेवरती की एखादा चौकार परेश कडके मारेल. बघा आमच्या या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यांचा मेन एंट्री आपण बघतोय. तर कामोटे संघ क्षेत्ररक्षण नावाचे आपण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पप्पू 11 नावा संघाने